पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक झाड आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, ते साधं झाड नाही. ते एका भक्तीच्या परमोच्च प्रेमाची साक्ष आहे, संत कानोपात्रांची. पंढरपूर भक्तीची नगरी, विठ्ठलाचं घर. इथे येणारा प्रत्येक वारकरी एकच अनुभव घेऊन जातो, विठ्ठल आपल्या भक्ताला कधीच सोडत नाही. पण या पंढरपुरात एक असं रहस्य आहे, जे आजही अनेकांना माहीत नाही. विठ्ठल मंदिराजवळ एक सुंदर झाड उभं आहे, पण हे झाड साधं नाही. ते आहे संत कानोपात्रा यांची समाधी. मंगळवेढे गावात श्यामा नावाच्या एका वैश्येला एक सुंदर मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं कानोपात्रा. ती लहानपणापासूनच खूप सुंदर, आकर्षक आणि नृत्यात पारंगत होती. पण समाजाने तिची ओळख फक्त एकच ठेवली, वेश्येची मुलगी. लोक तिचा उपहास करायचे, तिला कमी लेखायचे, तिच्या सौंदर्यावर वाईट नजर टाकायचे. कानोपात्राची एक मैत्रीण होती, हौसा. ती विठ्ठलाची खूप मोठी भक्त होती. हौसा जेव्हा विठ्ठलांच्या नामस्मरण करायची, तेव्हा कानोपात्राही तिच्यासोबत भक्तीत मग्न व्हायची. हळूहळू कानोपात्राच्या मनात विठ्ठलासाठी प्रेम निर्माण झालं. एक दिवस काही वारकरी पंढरपूरला वारीसाठी निघाले होते. कानोपात्राने त्यांना विचारलं, मी एका वैश्येची मुलगी आहे, भगवान विठ्ठल मला स्वीकारतील का? त्यावर वारकरी म्हणाले, विठ्ठलासाठी कोणीही लहान मोठा नाही, तो प्रत्येक भक्ताला आपल्या हृदयात घेतो. हे ऐकून कानोपात्रा थेट पंढरपूरला निघाली. पंढरपुरात आल्यानंतर ती हरिनामात इतकी मग्न झाली की तिने अभंग लिहायला सुरुवात केली. तिचं आयुष्य पूर्णपणे विठ्ठलाला अर्पण झालं. पण तिच्या सौंदर्याची चर्चा दूरवर पसरली. बिदरच्या बादशहाला तिच्याबद्दल कळलं. त्याने सैनिकांना आदेश दिला, कानोपात्राला पकडून दरबारात आणा. सैनिक येत आहेत हे कळताच कानोपात्रा थेट विठ्ठलाच्या मंदिरात गेली. तिने स्वतःला गर्भगृहात बंद करून घेतलं आणि विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवून गाऊ लागले, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. असे म्हणतात त्या क्षणी आकाशात विजा कडकडल्या, चंद्रभागेला पूर आला. सैनिक घाबरून पळून गेले आणि कानोपात्रा पुन्हा कधीच बाहेर आली नाही. लोक मानतात की कानोपात्राचा आत्मा विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाला आणि जिथे तिची समाधी आहे, तिथेच आज एक सुंदर झाड उगवलं आहे. ही कथा आपल्याला एकच शिकवून देते, भक्तीला जन्म, जात, ओळख काहीही आवडत नाही. विठ्ठलासाठी फक्त मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. जर तुम्हाला अशा आणखी पवित्र आणि प्रेरणादायी कथा पाहायच्या असतील तर आपल्या अमर कथा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय हरी विठ्ठल.